हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल पूजा द वर्किंग वुमनमध्ये. सध्या सगळीकडे शॉपिंगचा फेस चालू आहे आणि खूप दिवसानंतर मी किचनसाठी एवढ्या सगळ्या वस्तू मागवलेल्या आहेत. खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच मी किचनसाठी खूप साऱ्या वस्तू मागवलेल्या आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला शॉप करायचं असेल प्रोडक्ट तर लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. तर तुम्हीही शॉप करा, प्रोडक्टचा रिव्ह्यू पहा आणि मग शॉप करा. कारण मी सगळ्याचे डिटेल रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला प्रोडक्ट खूप आवडतील. म्हणजे ज्या लेडीजला किचनचा एक सॉफ्टनेस असतो ना, किंवा किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू बाबा की मला हे आवडेल घ्यायला, मला ते आवडेल, त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान असे प्रोडक्ट आहेत. तर चला पाहूया काय काय प्रोडक्ट मी घेतलेले आहेत. किचनसाठी मागवले आहेत मी मिशोवरून बेस्ट आणि क्वालिटी प्रोडक्ट्स इन अफोर्डेबल प्राइस. तर पाहूया आज आपण की किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू मी काय काय मागवले आहेत आणि काय काय आलं आहे. ह्याचे मी खूप रिव्ह्यू पाहिले. आपण जे कडधान्य वगैरे भिजवतो तर ते बांधून ठेवण्यासाठी आपण एखादं कॉटनचं कापड वगैरे चा यूज करतो. तर ही मला ग्लासची बरणी मिशोवर दिसली. रिव्ह्यू खूप चांगले होते आणि मला हे प्रोडक्ट थोडं युनिक वाटलं, त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट मागवलं आहे. तर ओपन करून पाहूया की प्रोडक्ट कसं आहे, काय आहे. प्रोडक्ट खूपच मस्त असेल दिलेला आहे. खूप मस्त ग्लासची जरी ही बरणी असली तर यांनी पॅकिंग खूप मस्त दिलेलं आहे. खूप छान. याच्यामध्ये कडधान्य भिजवल्यानंतर खूप मस्त प्रकारे फुलतात. तुम्ही बाजूला पाहू शकता की प्रोडक्टचा रिझल्ट कसा आहे. प्रोडक्ट खूप छान आहे आणि काचेचे असल्यामुळे खूप छान असं प्रोडक्ट मला हे मिळालं अफोर्डेबल प्राइस मध्ये. चला दुसरं प्रोडक्ट पाहूया की दुसरं प्रोडक्ट काय आलेलं आहे. तर आपण हे दुसरं प्रोडक्ट ओपन करून पाहूया. किचन म्हटलं की बऱ्याच गोष्टी लागतात आणि किचन मध्ये कितीही गोष्टी तुम्ही घेतल्या तरी पण बाई माणूस म्हणलं की बाई माणसाला किचन मध्ये तिचं स्वतःच असतं. तिला ती एक क्युरिओसिटी असते, हे घ्यायचंय ते घ्यायचंय किचन साठी. काय आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी 3-4 प्रोडक्ट सोबत मागवले की एकदम कळत नाही कशात काय आलेलं आहे. आणि एकदम ओपन तुमच्या समोरच मी ओपन करते सगळे प्रोडक्ट, म्हणजे तुम्हालाही कळेल की प्रोडक्ट कसं येतंय, काय येतंय. काय हे मी मागवले फ्रीज कंटेनर्स. मला सध्या फ्रीज मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत, म्हणजे की आपण मिरची, कोथिंबीर हे सगळ्या गोष्टी ठेवतो, तर त्या ठेवण्यासाठी हे मी मागवलेलं आहे. खूप छान आहे हे प्रोडक्ट. खूप मस्त प्रोडक्ट आहे. याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता, खूप मस्त आहे. आणि हे लॉक केल्यानंतरही याच्यात एअर लॉक होतोय चांगला, म्हणजे की मिरच्या अजून काहीही गोष्टी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवायच्यात, व्हेजिटेबल स्टोअर करू शकता. खूप छान आहेत. 1 2 3 4 5 आणि 6, टोटल 6 असे हे कंटेनर्स आलेले आहेत फ्रीज साठी. मला खूप दिवस याची मी कोणत्याही डब्यांमध्ये काही ठेवत होते आणि फ्रीजही मी आता नवीनच घेतलेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर त्याच्यामुळे हे प्रोडक्ट ही खूप युजफुल आहे सध्या माझ्यासाठी. तुम्ही खरंच प्रोडक्ट पाहू शकता. याची क्वालिटी खूप छान आहे आणि याची एअर लॉकिंगची जी गोष्ट आहे ती खूप मस्त आहे. ह्याच्यात एखादी वस्तू ठेवल्यानंतर खरंच खूप ही छान दिसते. तुम्ही पाहू शकता खूप मस्त प्रकारे हे आहे आणि मला तर खूप युजफुल आहे. खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे
हे पण हे आलंय. एखाद्या छोट्याशा टेबलवर किंवा एखाद्या स्टूलवर ठेवलं तरी खूप छान दिसेल. पण मी ही किचन मध्ये मागवलंय. किचन मध्ये खूप साऱ्या गोष्टी मी अस्ताव्यस्त ठेवते, तर त्या थोड्याशा एकत्र राहाव्या आणि नीट राहाव्या, त्यासाठी मी हे कंटेनर मागवले. कंटेनर खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. हे सर्कल मध्ये फिरतं. खूप छान असं हे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये वस्तू तुम्ही स्टोअर करू शकता. खूप छान दिसतंय हे स्टोअर केल्यानंतर. पाहू शकता तुम्ही अशा सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी हे प्रोडक्ट मागवू शकता. खूप छान असं हे प्रोडक्ट आलेलं आहे. हे आले माझं 5वं प्रोडक्ट. हे प्रोडक्ट पण मी किचनसाठीच मागवलेलं आहे. सध्या पोळ्या करताना ठेवण्यासाठी आपण जुनं पहिलं टोपली वगैरे यूज करायचो. आता बऱ्यापैकी आपण स्टीलच्या डब्यांमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट येतात पोळ्या ठेवण्यासाठी, त्याचा यूज करतो. तर पोळ्या कधी कधी कडक होऊन जातात किंवा मग लगेच खराब होण्याची पण शक्यता असते असं, आणि कडकही होतात. तर त्याच्यासाठी मी हे मागवलं आहे मिशोवरून, हे पोळ्या ठेवण्यासाठीचं प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही प्लॅस्टिक कंटेनर यूज करा, नाही तर स्टीलचं कंटेनर यूज करा. त्याच्यामध्ये हे तुम्ही असं ठेवून मग पोळ्या ह्याच्यात ठेवल्यानंतर तुम्ही ह्या असं झाकून ठेवू शकता. पाहू शकता तुम्ही की कशा पोळ्या झाकून ठेवलेल्या छान दिसत आहेत ह्याच्यामध्ये. खूप म्हणजे छान वाटतं हे प्रोडक्ट. कॉटनचं आहे, प्युअर कॉटनमध्ये हे आलेलं आहे. आणि हे तुम्ही धुवून रुटीनली यूज करू शकता. जे की पोळ्या ठेवण्यासाठी आपण न्यूजपेपर वगैरे यूज करतो, तर न्यूजपेपरची जी इंक वगैरे असतात त्या पोळ्यांना लागण्याची शक्यता असते, कारण त्या गरम असतात. गरम असल्यामुळे त्याची जी इंक आहे ती ओलावा धरल्यामुळे पेपरची पोळ्यांना लागण्याची शक्यता असते. तर तुम्ही हे वापरू शकता. प्रोडक्टची लिंक बायोमध्ये. त्याचबरोबर हे 6वं प्रोडक्ट आलेलं आहे. हे सुद्धा पोळ्यांसाठीच आहे, पण हे ट्रॅव्हल कॅरी आहे किंवा मग घरातही तुम्ही डब्यात वगैरे पोळ्या ठेवता. तर हे मला कॉम्बोमध्ये 3 मिळालेले आहेत. तिन्हीचेही कलर खूप छान आहेत. याच्यामध्ये तुम्ही हे ओपन करून याच्यामध्ये तुम्ही पोळ्या ठेवू शकता. काय जेंट्सला 4-1 पोळ्या लागतात, समजा 4 पोळ्या लागतात, तर डब्यामध्ये तुम्ही दुमडून वगैरे देता, तर तुम्ही हेही देऊ शकता. समजा लांबचा पल्ला आहे, प्रवास आहे, तर त्याच्यासाठी हे खूप छान आहे. आणि तुम्ही ट्रॅव्हल कॅरी पण आहे, तुम्ही ट्रॅव्हलमध्येही कॅरी करू शकता आणि घरातही यूज करू शकता. छान वाटलं मला हे प्रोडक्ट. तुम्ही पाहू शकता की किती छान पोळ्या याच्यामध्ये बसतात आणि एकदम छान असं हे प्रोडक्ट आहे. 3 आलेत कॉम्बोमध्ये मला. तुम्हाला ही प्रोडक्ट आवडला असेल तर लिंक बायोमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स, मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आवडलं यातलं, तर तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच मिशो होल्स म्हणजे कोणकोणत्या प्रोडक्टचे होल करायला हवे हेही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचे होल बघायला आवडतील. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सध्या. तर अशाच मिशो होलच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब. जर तुम्हाला शॉप करायचं असेल प्रोडक्ट तर लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे. थँक्यू.